नमस्कार मित्रांनो सध्या श्रावणाचे दिवस चालू असल्यामुळे ना बहुतेक जणांच्या घरामध्ये ना सत्यनारायणाची पूजा किंवा होम हवन वगैरे केलं जातं। अशा वेळी प्रसादासाठी ना प्रसादाचा शिरा नक्की केला जातो आणि हा जो प्रसादाचा शिरा आहे ना तो सव्वाच्या प्रमाणामध्ये केलं जातं। आता सव्वाचं प्रमाण म्हणजे काय? या प्रसादासाठी वापरला जाणारा रवा, साखर, तूप, पाणी, दूध हे जे मेन पदार्थ असतात ना ते सव्वाच्या प्रमाणामध्ये वापरलं जातं। आता हा सव्वाचा प्रमाण वापरून एकदम मस्तपैकी टेस्टी असा आणि एकदम सुटसुटीत असा प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊयात। ज्या पद्धतीने मी हा प्रसादाचा शिरा बनवलाय ना तशाच पद्धतीने तुम्ही पण प्रसादाचा शिरा जर बनवलात तर तुमचा पण शिरा एकदम मस्त मोकळा होतो आणि एकदम सुटसुटीत होतो। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये ना दूध आणि पाणी चांगलं खळखळ असं उकळून घ्यायचं आहे। त्यासाठी या भांड्यामध्ये मी 1.25 वाटी दूध घेतोय। आता या दुधामध्ये ना 1.25 वाटी पाणी पण टाकून घेतोय। आता या दूध आणि पाण्याच्या मिक्सला ना चांगलं खळखळ असं 5 ते 6 मिनिटासाठी ना उकळवून घ्यायचं आहे। आता एका गॅसवरती हे जे दूध आहे ना आपण उकळायला ठेवूयात आणि दुसऱ्या एका गॅसवरती ना पॅन ठेवून घेतो। एकदा का पॅन चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता यामध्ये 1.25 वाटीमधला 1/2 वाटी तूप यामध्ये टाकून घेतोय। एकदा का तूप चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी सगळ्यात आधी मी यामध्ये बदाम टाकून घेतलेले आहेत। आता हे जे बदाम आहेत ना अगदी 1 ते 2 मिनिटासाठी चांगला तांबूस असा कलर येईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे, जेणेकरून ड्रायफ्रूट जे आहेत ना तुपामध्ये करपले नाही पाहिजेत। एकदा का बदाम तुपामध्ये चांगल्या प्रकारे तळून झाला ना ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचा। अशाच पद्धतीने बाकीचे ड्रायफ्रूट्स पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो प्रसाद आपण बनवतोय ना तो 1.25च्या प्रमाणामध्ये बनवतोय। आणि जर समजा तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त प्रसाद बनवायचा जर असेल ना वाटीचं जे प्रमाण आहे मोठी वाटी घ्यायची। मोठ्या वाटीनं पाणी, दूध, रवा, साखर, तूप हे सगळे पदार्थ जे असतात ना 1.25 वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घ्यायचे। मग जेव्हा तुम्ही मोठी वाटी वापरता ना तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा प्रसाद जो असतो ना तो जास्त बनतो। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय सगळे जे ड्रायफ्रूट्स होते ना म्हणजे बदाम, काजू आणि मनुके हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण एकदम चांगल्या प्रकारे सोनेरी असा कलर येईपर्यंत ना तुपामध्ये तळून घेतलेले आहेत। आता मित्रांनो राहिलेला 1 वाटी जो तूप आहे ना या पॅनमध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का तूप चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता यामध्ये 1.25 वाटी बारीक रवा टाकून घेतोय, जो की आपण रेग्युलर शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो घरामध्ये। आता हा जो रवा आहे ना तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। 8 ते 10 मिनिटासाठी मंद आचेवरती जर भाजून घेतलात ना तर एकदम मस्तपैकी रवा भाजून तयार होतो। 8 ते 10 मिनिट रव्याला चांगल्या प्रकारे भाजून घेतला ना तुपामध्ये रव्याला अशा प्रकारे एकदम फिक्कट सोनेरी असा कलर येतो बघा आणि रवा जो आहे ना एकदम छान असा फुलतो पण। आता तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी आपला रवा भाजून रेडी झालेला आहे। एकदा का रवा भाजून रेडी झाला ना आता यामध्ये बारीक कट केलेली 1 ते 2 केळी टाकून घ्यायची आणि केळी पण रव्याबरोबर तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची। अशा पद्धतीने केळी जी आहे ना रव्याबरोबर तुपामध्ये जर भाजून घेतलात तर त्यामुळे केळी काळी नाही पडत आणि त्याचबरोबर प्रसादाला एकदम छान अशी टेस्ट पण येते। आता मित्रांनो यामध्ये मगाशी आपण जे दूध आणि पाण्याचं मिक्स तयार करून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे, कारण गरम असल्यामुळे ना दुधाला एकदमच उसळी येते। त्यामुळे सांभाळून व्यवस्थित त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय दूध आणि पाण्याचं जे मिक्स आहे ना यामध्ये टाकून घेतलेलं आहे। चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतो। आता इथं तुम्ही बघू शकताय दूध आणि पाण्याचं जे मिक्स आपण यामध्ये टाकून घेतलं होतं ना अगदी 2च मिनिटामध्ये ना रवा जो आहे चांगला ऑब्झर्व करून घेतलेला आहे। आता घट्ट झालेलं आहे बघा। आता यावरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी चांगलं वाफवून घ्यायचं याला आणि गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे, म्हणजे प्रसाद खालून करपणार नाही। आणि अधूनमधून तुम्ही चेक पण करून घेऊ शकता
आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ऑलमोस्ट आपला प्रसाद ना रेडी होण्यासाठी आलेला आहे. 5 ते 6 मिनिटांमधले ना अजून एक 2 मिनिट राहिलेले आहेत. मी परत अजून एकदा यावरती झाकण लावून घेतो आणि 2 मिनिटासाठी वाफ काढून घेतो. आता मित्रांनो यामध्ये 1/2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. 1/2 वाटी रव्यासाठी ना 1/2 वाटी साखर जी आहे ना एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही वापरून बघा. जास्त गोड पण होत नाही आणि जास्त सप्पक पण होत नाही. एकदम परफेक्ट. हे जे साखर आहे ना चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर टाकल्यामुळे यामध्ये थोडासा ओलावा येतो, म्हणजे थोडासा पातळपणा येतो यामध्ये. एकदा का साखर अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स करून घेतली ना आणि त्यानंतरनं अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मंद गॅसवरती ना चमच्याने हलवत जर शिजवून घेतलात ना तर तो घट्ट होऊन जातो, काही प्रॉब्लेम नाही. आता मित्रांनो यामध्ये तुपात फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स जे होते ना ते टाकून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि आता सगळ्यात शेवटी 5 तुळशीची पानं टाकून घ्यायची. आणि आता ड्रायफ्रूट्स आणि तुळशीची पानं यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. तर मित्रांनो अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी सुटसुटीत असा प्रसादाचा शिरा आपला रेडी झालेला आहे. हा 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 मंडळी, केळी आणि तुपाचा जो सुवास सुटलाय ना तो एकदम भारी सुटलाय, एकदम भन्नाट, एकदम अप्रतिम म्हणजे अप्रतिम. मग काय मित्रांनो, कसा झालाय प्रसादाचा शिरा? एकदम मस्त झाला की नाही? केळीचा आणि तुपाचा जो सुवास सुटलाय ना तो एकदम भारी येतोय आणि त्याचबरोबर एकदम सुटसुटीत असा झालेला आहे. तुम्ही आता बघितलेला असाल. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका.